जागतिक पर्यावरण दिवस साजरा। वातावरणातील बदलाचे मानवी जीवनावर होत असलेले परिणाम बघता सर्वाधिक पर्यावरण संवर्धनकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे। रोजगार संघाच्या वतीने पर्यावरण जनजागृती, वृक्ष लागवड, जलसंवर्धन हे उपक्रम राबविले जातात। तसेच आपल्या गावात पर्यावरणावर उत्कृष्ट कार्य करणारे सरपंचांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय रवींद्र ठाकरे सर, अप्पर आयुक्त आदिवासी विकास प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर कमल किशोर फुटाणे, विभागीय आयुक्त नागपूर माननीय प्रदीपजी दाते, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजयजी नाथे, रोजगार संघ हे लाभले। या प्रसंगी रोजगार संघाचे गजानन बोबडे, मिलिंद सुपले, वसंतराव वराडे, विनोद पन्नासे, अश्विनी पारधी, मीना पाटील, दत्ता कडुकार, राजभाऊ घाटे, सुनील विश्वकर्मा हे प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन व प्राध्यापक उद्धवजी साबळे यांनी केले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे, बुटीबोरी। वाटतं की ते फार अत्यंत आवश्यक आहे। या ठिकाणी आता मेंढे साहेब आमचे सेवानिवृत्त आरएफओ जे आहेत, ज्यांच्याबद्दल साबळे साहेबांनी परिचय देताना सांगितलं की जवळपास 10,000 गावं, 10,000 झाडं त्यांनी लोणी या गावात लावलेली आहेत। आणि मला वाटतं की खरोखर हे अभिनंदनीय आणि स्तुत्य असं उपक्रम त्यांनी सेवानिवृत्तीनंतर केलेला आहे। कारण म्हणजे फुटाणे साहेबांचं गाव आहे, वाईट वाटून घेऊ नका। लोणीला पुष्कळदा मी उपविभागीय अधिकारी म्हणून गेलेलो आहे आणि त्यावेळेला तिथे झाडांची उणीव मला ती प्रकर्षाने प्रत्येक वेळा जाणवलेली आहे। तुम्ही फक्त संत्र्याची झाडं लावता, परंतु मेंढे साहेबांनी जे आहे, आणि असेच एक मेंढे हिवरखेडला सुद्धा आहेत आणि त्यांनी ज्ञानेश्वरराव मेंढे, नारायणराव मेंढे, तर नारायणराव मेंढेंनी सुद्धा हिवरखेडमध्ये अशाच रीतीने भरपूर वृक्ष लागवड केलेली आहे आणि जगवल्या। लागवड करणं एक भाग, जगवणं हे महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं ते त्यांनी केलं आहे। आणि इथे सांगायला पाहिजे की आमचे मित्र आहेत जे वन विभागात होते आणि मेंढे साहेब ओळखत असतील, कविटकर साहेब, अशोक कविटकरांनी सुद्धा खूप सुंदर असं म्हणजे आपण ज्या मियावाकी जंगलाचं जे काही उदो करतो त्याच्यापेक्षा